साखरपुडा फोडायचा आहे त्याच्यासाठी पब्लिकचा हुकूम असावा. आताच्या युगात म्हणजे मुली लव्ह मॅरेजेस करतात, पण तिने तसं काही केलेलंच नाही आहे. लव्ह मॅरेज वगैरे असं काही केलंच नाही. मी विचारलं होतं तिला, आम्ही दोघांनी विचारलेलं तिला, पण तिने असं काहीच नाही माझं काहीच नाही. आणि तिने आमच्या दोघांच्या मताप्रमाणेच हे केलं आणि आम्ही पण तिचं मत जाणूनच पुढचं पाऊल आम्ही असं उचललेलं आहे. गनीमत है तू है यहाँ जीने में आहे मजा. खरीदा नहीं जाता ख्वाब है किराया भी ऐसा लाजवाब है जिंदगी ये परेशान है गनीमत है तू है यहाँ जीने में आए मजा. तिच्या पसंतीनेच आम्ही सगळं केलं आणि खरंच माझ्या स्वामींच्या कृपेने हे सगळं इतकं छान जुळून आलंय की तिच्या मनासारखंही मिळालेलं आहे. तिला सपोर्टिव्ह फॅमिली आहे, मुलगाही चांगला आहे आणि खूप म्हणजे फॅमिलीला रिस्पेक्ट देणारी आम्ही एकमेकाला अशी मिळती जुळती माणसं आहोत, एकामेकाला रिस्पेक्ट देणारी माणसं. तो शुरू करते हैं. एक तरफ पुणे का आईटी बॉय, काम, कंपोस्ट, हैंडसम, जिसका बियर्ड इतना परफेक्ट है अभी 2 हफ्ते पहले उसको जिलेट का ब्रांड एम्बेसडरशिप मिला है. दूसरी तरफ है हमारी मुंबई की सोशल बटरफ्लाई, सुंदर, सुशील और भटवाड़ी की गुंडी शेरन. जशी ती मोठी होत गेली, तिला असं सांगत मॅच्युअर्ड होत गेली, तिला सांगत गेलो की असं अशाला असं नाही, असं राहिलं पाहिजे, कुणाशी कसं, हे तिने ते सगळ्या गोष्टी समजून घेतल्या, सगळ्यांमध्ये मिक्सअप होत गेली. आणि आता तर मला काही चिंताच नाही आहे. ती जगाच्या पाठीवर कुठेही जाऊ, ती स्वतःचंही संरक्षण करणार आणि तिच्याबरोबर जी कोणी असतील, फॅमिली असेल किंवा तिचं मित्रपरिवार असेल, त्यांनाही ती सांभाळून. काटकर घराण्याला पण ती संपूर्णपणे व्यवस्थित प्रोटेक्ट करणारी. जब कभी तुम आओगी दिल की दहलीज पे. सेजल थोडी हट्टी आहे, माझ्या मनाने तिचा हट्ट रागवते, ती आमच्यावर पण रागवते. कधी कधी आम्ही चुकतो, ते आम्हाला तेवढ्यापुरती रागवते. 2-4 दिवस नाही बोलत आमच्याशी, पण नंतर परत तुला सासू सासरे आमच्यासारखेच आई वडिलांसारखे प्रेम देणारे मिळाले, नवऱ्याला सांभाळून. कितना है प्यार. आम्ही पहिल्यांदा पाहायला आशिषच्याच घरी गेलो होतो. आशिष आणि सेजलचं कन्व्हर्सेशन झालं, एकमेकांशी ते सगळ्या गोष्टी शेअर केली. त्याने आमच्या मुलीशी चांगल्यापणाने व्यवस्थित खरं सगळं सांगितलं. त्यामुळे आम्हाला म्हणजे आम्हा दोघांनाही तो मुलगा एवढा आवडला. त्याने त्याच्या ज्या काही मनात त्याचे विचार आचार होते ते त्याने पूर्णपणे खुलेआम त्या सेजलशी स्पष्टपणे केल्या आणि खरंच तो मुलगा खूप छान आहे.
नजरें छुपा के कहीं सोचूं मैं तुझे दिन भर यूं ही लफ्जों में तुम हर घड़ी। दुख तो हो रहा है कि बेटी इतने साल ने उसमें छोटे से बड़ा किया, अभी हो जा रही है। टू मच एक्साइटमेंट, नर्वसनेस, समथिंग म्हणजे खूप काही आहे जे नाही एक्सप्रेस करू शकत वर्ड्समध्ये. पण हां, मी खूप एक्सायटेड आहे आणि फायनली आशिषबरोबर लाईफ स्पेंड करायला आजचा दिवस आहे. सो इट विल बी चेरिश्ड फॉर लाईफ. आज तो दिवस आहे जेव्हा कन्यादान करणार आहात तुम्ही ॲक्च्युली मला दुसऱ्या घरी पाठवणार आहात. खूप रिस्पॉन्सिबिलिटी शेअर केला, नो डाऊट, पण कोणती रिस्पॉन्सिबिलिटी सोडून नाही जाणार आहे. तुम्ही मुलगा म्हणून वाढवला आहेत आणि तो मुलगा सदैव तुमच्याबरोबर असणार हे तुम्ही कायम लक्षात ठेवा. पप्पांची बेस्ट क्वालिटी ही आहे की त्यांना जरी पटत नसेल, ते जरी खूप वेगळ्या काळातले होते आणि माझे विचार खूप वेगळे आहेत जे मम्मीला पण ॲट द मोस्ट नाही पटत, पण जर ते मी पप्पांशी बोलते ना, पप्पा खूप मोकळ्या मनाने त्याचा विचार करतात. सगळं त्यांच्याशी सांगणं बोलणं इझी असतं कारण की ते तेवढं अंडरस्टँडिंग राहतात, ते तेवढं आपुलकीने मला एक्सेप्ट करतात आणि दे आर ओके विथ द चेंज. दे आर व्हेरी वेल ओके विथ द चेंज. मम्मी 2 सेंटेन्समध्ये कसं सांगू. पहिलं प्रेम जे तू मन मोकळेपणे ते आशीर्वाद दिलेस जेव्हा दुनिया सपोर्टिव्ह नव्हती, जेव्हा दुनिया माझ्या वर्क लाईफवरती कॉमेंट्स करत होती, तेव्हा तू उभी होतीस. तेव्हा जेव्हा थोडेफार पप्पा हळवे झाले, पण तू तेव्हा होतीस की नाही माझी लेक जर मला येऊन सगळं सांगते, जर मला येऊन सगळं बोलते, तू दुनियाशी लढली आहेस माझ्यासाठी आणि तेच तू मला दिलं आहेस. सो त्यासाठी खूप खूप थँक्यू. आणि जशी फॅमिलीमध्ये किती काही झालं, तू त्यांना कसं एकत्र ठेवलं ते सगळं शिकवलं आहेस ना, ते सगळं घेऊन चालले तुझ्याकडून. सो थँक्स अ लॉट. लढायचं पण कोणाचं मन नाही दुखवायचं हे शिकवलं, तर त्यासाठी खूप खूप थँक्यू. द फर्स्ट टाईम वेन आय सॉ आशिष रँडमली, नॉर्मली मुलगा येतो मुलीला बघायला, इथे थोडं रिव्हर्स केस होतं, मुलगी आलेली मुलाला बघायला. आणि जेव्हा त्याला बघितलं इट वॉज, ते कळालं की माझ्यासारख्या वादळाला शांत पाणी पाहिजे. ते पाणी म्हणजे आशिष आहे. मी जेवढी एक्सप्रेसिव्ह आहे, जेवढी मी धडधड बोलून जाते, तेवढ्याच शांतपणे तो ते एक्सेप्ट करतो, तो समजावतो. ही भूल कुणाची अनाहुत ग. पहिल्यांदा ते घरी आले होते, त्यामुळे तिला बघितलं पेन ड्रेसमध्ये. सो खूप सुंदर दिसत होती आणि मी त्याच्याकडे बघत होतो, पण ती माझ्याकडं सन पण बघितलं नाही, पण मी त्याच्याकडे बघत होतो की बाई एक सन बघ माझ्याकडे आणि स्माईल कर. तर छान दिसत होती. झुलते ग. I don't know when, but I fell in love with you, and that's the reason we are standing here at this point, that we are going to get married today. सपोर्टिंग तुला त्यांनी मला
रोज आणि तो काही गिफ्ट पाठवले होते आणि मला एक्सपेक्टेड नव्हतं की बाबा ती पाठवायचं की आमचं फक्त बोलणं झालं होतं. तेव्हा मला तिने आय लव्ह यू म्हणून पाठवलं होतं की बाबा मी माझ्याकडून औकात आहे. मग त्याच्यानंतर तो एक मुवमेंट होता की बाबा ही मुलगी नाही पाठवलं आहे एवढं हे करून घरच्यांना पण नव्हतं सांगितलं त्यांनी ना कोणाला माहिती आणि मला पण नव्हतं माहिती. तर ते अनएक्सपेक्टेड होतं. तो मुवमेंट असं स्पेशल होता की बाबा हां हीच आहे हिच्यावरच करायचं. शेजल आशिष काटकर. हे ऐकून आय होप यू हॅव अंडरस्टूड की ही शेजल या आशिषची आहे.